पेनच्या हमरापूरला सार्थक आर्ट्स मध्ये आम्ही आलो आहे मागी गणपती बाप्पासाठी। खरे केस वगैरे लावून मस्त राम लक्ष्मण आणि हनुमान खूप छान धोतर किती मस्त पद्धतीमध्ये नेसवलेला आहे। म्हणजे वर्षाचे 12 महिने काम चालू असते इथे आणि फॅब्रिक पण खूप छान आहे असं शायनिंग व्हाईट मध्ये। नमस्कार, मी मीनाक्षी राजेश पाटील। हा पहिला ब्लॉग बनवत आहे आणि मी चालले आज हमरापूरला आज माझ्या बाप्पाची मूर्ती आणायला बुकिंग करायला। तर त्यासाठी मी आज एसटी डेपो पनवेल एसटी डेपोतून इथून एसटी पकडणार आहे आणि हमरापूरला जाणार आहे। तर तुम्ही पण या आणि माझ्याबरोबर हमरापूरचे कारखाने बघा आणि त्यातलं मोठं बघा ते किती छान असतात ते। म्हणजे माझं दुसरं वर्ष आहे मी तिकडे जाते। मला वाटलं की आज तुम्हालाही दाखवावं म्हणून मी आज तुम्हालाही घेऊन जाते। चला पेन 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 आम्ही हमरापूर फाट्याला आहोत। पहिला बाप्पा निघताना दिसतोय। खूप छान मूर्त आहे, खूप छान मूर्त आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आता आम्ही हमरापूर फाट्यावरून शेअरिंग रिक्षा पकडली आहे। तर आपण पहिला हमरापूर गाव, तांबडशेत गाव आणि कळवे गाव या तिन्ही गावातले कारखाने आपण बघणार आहोत। चला आम्ही इथे आलोय पेनला, पेनच्या हमरापूरला सार्थक आर्ट्स मध्ये बघा। इथे आता ही सुरुवात आहे, म्हणजे वर्षाचे 12 महिने काम चालू असते इथे आणि इथे कारखानेच आहे। हे आता चतुर्थीची सुरुवात आहे। सगळे बाप्पा इथे रेडी आहेत। आम्ही आलो आहे मागी गणपती बाप्पासाठी। हे खूप छान असे देखणे, एकदम आखीव रेखीव आणि खूप छान रंग केलेले। हे वर्क केलेलं खूप छान असे धोतर नेसवलेले आहेत। खूप छान वर्क आहे त्यांना। हे बघा रामाची मूर्ती आहे, राम लक्ष्मण आणि हनुमान खूप छान आणि खूप रेखीव आणि खूप असं सुबक आहे, एकदम असं नाजूक नाजूक खूप छान दिसतंय। मस्त आहे बघा, खूप छान आहे, किती छान धोतर किती मस्त पद्धतीमध्ये नेसवलेलं आहे। खूप छान दिसतं वर्क वगैरे खूप छान। पेटीवाली मूर्ती आणि खूप छान बघा मोती रंगामध्ये आहे बाप्पा। खूप छान असे रेखीव दिसतो। याला पण किती छान धोतर नेसवलेलं आहे, खूप मस्त वाटतंय आणि फॅब्रिक पण खूप छान आहे असं शायनिंग व्हाईट मध्ये आणि ग्रे मध्ये लेस वगैरे खूप छान दिसतं। वर्क वगैरे बघा छान वाटतं, भारी वाटतं। पुन्हा खरे केस वगैरे लावून मस्त कपडे वर्क वगैरे लावून खूप छान दिसतंय। कृष्ण अवतार आहे, खूप भारी दिसतोय, खूपच भारी बघा। गजमुख अवतार आहे, खूप किती मस्त वाटतंय मूर्ती। हे रूप आहे बाप्पाचं गजमुख अवतार। हे सार्थक आर्ट्सचं ऑफिस आहे। हे बघा खूप छान मूर्त्या इथे आहेत, खूप रेखीव आहेत आणि खूप छान देखणे वगैरे आणि डोळ्यांची आखणी वगैरे खूप अशी बोलकी वाटते गणपती। खूप छान वाटतं, असं बघून खूप असं समाधान वाटतं त्यांना। ते आता सगळी चतुर्थीची तयारी आहे। गणेश जयंतीचे बहुतेक नसतात गणपती, पण ते ऑर्डर प्रमाणे करून देतात तुम्हाला। जरी कुठली याच्यातली कोणतीही मूर्त आवडली तरी तुम्हाला ऑर्डर प्रमाणे करून मिळते। इथे रंग केलेल्या पण आहेत मूर्त्या, चला आपण बघूया। खूप किती छान वाटते बघा, महादेवाची बालमूर्त पिंडीवर बसलेली, खूप किती काम रेखीव आहे बघा। इथे जास्वंद आहे, बेल आहे, इथे मस्त बाप्पा आहे। अजून त्याची आखणी बाकी आहे डोळ्यांची। हे आखणी झाली का अजून खूप सुंदर दिसेल, अजून त्याला अजून पॉलिश येईल त्याला छान असं। खूप छान छान अजून बनवायचं बाकी आहे। हे पण कृष्ण अवतारच आहे। आणि ही बघा ही बाळमूर्त समुद्रातली शिंपळ्यांमधला बाप्पा
किती रेखीव वाटतं बघा. त्याला वर्क केलेलं आहे, खूप छान वर्क केलेलं आहे, डायमंड वर्क वगैरे. आणि किती छोटूसा बाप्पा आहे. केस वगैरे बघा किती छान असं बाप्पाला भांग वगैरे काढलेला आहे मस्त. आणि मासे जातात त्याच्यासमोरून, खूप भारी. उंदरावर घेऊन स्कूटीवर ठेवलं. शेतात आहे ना सगळे गणपती ठेवले होते बाजूने. हे बाप्पा चालला हुंदील मामा घेऊन स्कूटीवरून. किती छान. म्हणजे इथे पूर्ण कारखानाच आहे, पूर्ण असा कारखानाच आहे की सगळे कच्च्या मूर्त्या आता बनवलं सुरू. मोठं आहे पण, 1.5 फुटाचं आहे ना. किती छान. बघा 2 पोनी घातले बाप्पानी, 2 पोनी घातले. किती छान किती क्यूट वाटतं. बाप्पा चाललेत आता सगळे मागे गणपतीसाठी. अमरापूर हे गाव गणपती आणि देवीच्या मूर्त्यांचे माहेरघर म्हटले जाते. इथे असंख्य मूर्त्यांचे कारखाने आहेत. इथे कच्च्या मूर्त्या, रंगकाम केलेल्या मूर्त्या भेटतात. ह्यापैकी काही कारखान्यांचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहेत. आम्ही सुद्धा आमच्या घरच्या मागी गणेशोत्सवासाठी मूर्ती साईराज कला केंद्र कळवे येथून घेतली आहे. तिचे रंगकाम बाकी आहे. आम्ही ती आमच्या आगमनाच्या व्हिडिओमध्ये दाखवू. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.